की तोंडातलं आल्यानंतर आम्हाला काहीतरी उपाय सांगा. तर माझ्या मित्रांनो, ज्यावेळेस माणसं गुटखा खातात, तंबाखू, सिगरेट, जेवढे काय मादक पदार्थ ह्या ठिकाणी तोंडाला इजा होऊ शकते. हे मात्र खात्री आहे की ज्यांचं तोंड चांगलं त्याचं शरीर चांगलं. लक्षात घ्या, आपण प्रत्येक वस्तू जी खातो ही तोंडाच्या द्वारे खातो. त्याच्यामुळं जे म्हटलं तोंड आहे हे चांगलं आणि मजबूत असलं पाहिजे. कोणतीही टूप लावा, नाही जर फरक पडला तर आपल्याकडे आता एकदम सुंदर असं नवीन प्रॉडक्ट तयार केलेला आहे आयुर्वेदिक. ह्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा लावल्यानंतर कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. तर मित्रांनो, आपल्या ज्यांच्या तोंडातलं लयच आलं, भाकर खाणं मुश्किल झाली, काही खाणं मुश्किल झाली, त्याच्याकरता फक्त 2 दिवस जर ह्याचा वापर केला तर कितीही भयानक असू द्या तोंडातलं, फक्त 2 दिवसामध्ये नष्ट होऊ शकतंय, एवढी मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हे लावायचंय कसं, 2 ते 3 दिवसाचा वापर करायचा आहे. बघा, हे मी घेतलंय माझ्या हातावर, थोडं घ्यायचंय. हे 2 दिवसाचं औषध आहे, पण तुम्ही 3 दिवस लावायचे. थोडं लावायचंय, पण हे लावण्यात कसं आलं पाहिजे, सकाळी झोपेतून उठलं की आधी बाथरूमला जाणे आणि बाथरूमहून आल्यानंतर ह्याला थोडा असा घ्यायचा हाताला आणि असं जिबीला घ्यायचं, असं हातावर बोटावर घ्यायचं. असं हे बोटावर घेतल्यानंतर तुमच्या पुढे लाईव्ह करून दाखवतो. जिबीला चट्टे आलेत, फोड आलेत, त्या टायमाला लावल्यानंतर थोडी चुनचुन होऊ शकते. घाबरायचं नाही, घाबरायचं अजिबात नाही. काय होत नाही, काय नाही. हे औषध लावल्यानंतर याच्या पुढे जास्त घ्यायचं नाही, पण कमीत कमी 5 मिनिटं ह्याने लाळ गाळायची आपला अशी. नंतर पुन्हा 5 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाल्यानंतर चांगल्या प्रकारची आधी लाळ गाळून घ्यायची. मित्रांनो, लक्ष ध्यान द्या, लाईव्ह प्रयोग आहे हे. तुमच्याकरता मी बऱ्याच लोकांनी कमेंट केल्यामुळं हा प्रयोग मी तुमच्या पुढे लाईव्ह करून दाखवतोय. आणि नंतर 5 मिनिटं चांगल्या प्रकारे लाळ गाळल्यानंतर पुन्हा अशी जिबीचं असं थोडं चांगल्या प्रकारे असं फुलून घ्यायचंय आणि लगेच त्याच्यामध्ये दुसरं पावडर येईन सफेद. लाळ गाळल्यानंतर 5 मिनिटं लाळ गाळली ना, नंतर त्या टायमाला तुम्हाला दुसरं प्रॉडक्ट घ्यायचं हातावर, असं पांढरं. हा बघा, हे तुम्हाला घेऊन दाखविलंय. 5 मिनिटाचं लाळ गाळल्यानंतर पुन्हा आणखीन हे दूध जे आहे सफेद दिसतंय पांढऱ्या कलरचं, पुन्हा आणखीन हे जिबीवर लावायचे. असं लक्ष द्या. आणि पुन्हा आपला अशी खाली लाळ घालायची. याला थोडी चुनचुन होऊ शकते, पण हे दुधाने अनेक प्रकारचे पुन्हा हे फोड बरे होतात. फक्त जोपर्यंत तुमचा हा प्रयोग चालू आहे, पुडी, बिडी, तंबाखू आणि मादक पदार्थ आणि तिखट ह्याला मात्र टाळण्याचा प्रयत्न करावा, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. जय जवान जय किसान हा माझा स्वतःचा प्रोग्राम आहे. मित्रांनो, येतो, भेटेल दुसऱ्या प्रोग्राममध्ये.